महत्त्वाचं म्हणजे विरोधक पाहिजे. विरोधक असल्याशिवाय कुठल्याच कामात यश येत नाही आणि ते यश एवढ्या जोमाने येतं की तो उमेदवार त्या ताकदीचा असला तर अजून मजा येते. या प्रत्येक विषयात प्रत्येक स्पर्धक हा चांगला पाहिजे तरच त्याचं यश येते आणि BJP सारखा पक्ष माझ्या पाठीशी खंबीर उभा असल्यामुळे ह्याच्यात मी नक्कीच यशस्वी होईल आणि मतदार माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. त्यामुळे ते यश मी संपादन करू. 75% मतदान BJPला करणार. समस्या ती निलेश राणेपर्यंत पोहोचवलेली आहे. ते म्हणजे पूल, त्याच्यावर पाणी येते, ते कोसळले, पूर्णपणे ढासळले. ते ह्यांच्यामध्ये पण आम्हाला पूर्ण करून द्यायलाच पाहिजे. तर आम्ही त्यांना शब्द देतो, आम्ही 75% तुम्हाला बहुमत देणार. पण ते पूल 100% झालं पाहिजे, पूर्णपणे ते झालं पाहिजे. पंचायत समितीची निवडणूक आम्ही 100% यांना 75% मतदान करून यांना आम्ही निवडून देणार आहे. आमच्या माणुसकीच्या दृष्टिकोनानं प्रत्येक मतदाराबरोबर नातं चांगलं जोडलेलं आहे किंवा बोलणे समस्या आहेत त्यांचे घरी, त्यांचे विचार जे आहेत ते चांगले आहे. भाजपच्या दृष्टिकोनातून चांगले विचार. गावात कार्यरत असताना वेगवेगळ्या समस्यांना मी सामोरं गेलो आहे. लोकांच्या काही आरोग्याविषयी म्हणा किंवा रस्ते, पाणी, वीज यासंबंधी तक्रारी होती. त्याचबरोबर आज मी पंचायत समितीत पण असा इच्छितो की त्या गावा लेवलला जे मी करत होतो असताना जे मला त्रास किंवा झालं ते मला इकडे होणार नाही. कारण इकडे बऱ्यापैकी लोकांचा प्रतिसाद आहे की लोकांच्या घरी गेल्यानंतर लोकांचं असं म्हणणं आहे की आजपर्यंत की प्रत्येक डोर टू डोर आमचा एक नेता म्हणून कोण किंवा एक प्रतिनिधी म्हणून पोचला नाही. तर तुम्ही ते काम आम्ही वर जाऊन किंवा एक पक्षाकडे लेवलला जाऊन किंवा वरून कुठली कामं आणणे वगैरे हे सगळं तुम्ही पोचवाल अशी आम्ही